नमस्कार, मी श्यामराव मोकाशीन. हा व्हिडिओ प्रत्येकानं शेअर करा, ऐका आणि शेअर करत जावा की आता रस्त्यावरती वाहनांची संख्या वाढते आणि इथं चालक प्रशिक्षित नसल्यामुळं अपघातांची संख्या ही मोठ्या पद्धतीनं वाढत आहे. मोठ्या पद्धतीनं अपघाताची मानव चुकीमुळंच ही संख्या वाढत आहे आणि ह्याला जबाबदार कोण आहे? परिवहन विभाग आहे. परिपूर्ण तिथं खाली लाचेचा प्रकार चालतो आणि पैसे खाऊन ही लायसन दिली जातात. बिनधास्तपैकी प्रत्येक RTOमध्ये दिली जातात. मग ते मी धैसरच असं म्हणत नाही, सगळ्या ठिकाणी विना टेस्ट घेता ही लायसन दिली जातात. हे मात्र लक्षात ठेवा. इथं एक मोठी मक्तेदारी आहे. RTO अधिकारी पैसे खातात, म्हणजे तुमचं 1000 रुपये खायचे, बिन टेस्ट घेता लायसन द्यायची. हा त्यांचा राजरोसपणे धंदा चाललेला असतो. आणि जर चालकच प्रशिक्षित नाही तर अपघात होणार नाही तर काय होणार? हे मात्र लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे इथं अपघात झाला की त्या RTO अधिकाऱ्यांना जबाबदार धरलं पाहिजे आणि ह्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. आता लायसन आपण कसं 3 वर्गातसुद्धा काढू शकतो. रिक्षा, टॅक्सी, 4 चाकी वाहन असं काढत असताना त्या तिन्ही वाहनांच्या टेस्ट घ्याव्या लागतात. परंतु अधिकाऱ्यांनी मात्र 2000 रुपये खायचे, 3000 रुपये खायचं आणि पक्कं लायसन टेस्ट झालं म्हणून घ्यायचं. आता ह्याच्यात ह्यांचा झोल कसा चालतो माहिती आहे का? की 10 जणांच्या टेस्ट घ्यायच्या, म्हणजे एका ह्याच्या 4-5 पेपर हातात एकानं घेऊन जायचं गुरुनं, आणखीन एका जणाची टेस्ट घ्यायची, 4 पेपरवरती सह्या करायचा. म्हणजे असला हा फसवा फसवीचा धंदासुद्धा हा RTOमध्ये चालत असतो आणि त्याच्यामुळं ही अपघाताची संख्या वाढलेली आहे. आणि प्रत्येकानं हा व्हिडिओ मात्र शेअर करा की जेणेकरून ह्या अधिकाऱ्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे, निलंबनाची कारवाई झाली पाहिजे. कारण हे RTO अधिकारी काय समजतात माहिती आहे का? काय का होईना आम्हाला पैसे मिळतोय ना, आणि एक इन्स्पेक्टर दर्जाचा अधिकारी सुमारे 70,000च्या पुढं रक्कम घेऊन जातो दररोजची. म्हणजे RTO अधिकाऱ्यांना आळा घालणं हे फार गरजेचं आहे. आणि आम्ही मुख्यमंत्र्यांच्याकडे तशी पत्रं बी दिलेली आहेत वेळोवेळी. आता बी मध्ये पत्र दिलं की RTO अधिकाऱ्यांच्यावरती निलंबनाची कारवाई करा. जो अधिकारी बिन टेस्ट घेता लायसन देतोय त्या अधिकाऱ्यावरती निलंबनाची कारवाई होणं हे अत्यावश्यक आहे. केवळ RTOच्या पैसे खाऊगिरीमुळे, पैसे खाऊन टेस्ट न घेता लायसन देणाऱ्या अधिकाऱ्यांच्यामुळं अपघातांची संख्या वाढलेली आहे. व्हिडिओ शेअर करा.